मित्रांनो, सध्या सगळ्यांच्या मनात आज एक प्रश्न आहे. खरंच बॉम्बे हायकोर्टाने जरांगे पाटलांना मुंबईत उपोषण करण्यास मनाई केली आहे का, की सत्य काही वेगळं आहे आणि उपोषण आझाद मैदानावरच होणार आहे का, आणि सरकार थांबवणार आहे का न्यायालयाने फक्त नियम सांगितले आहेत? ह्या काही अफवा, काही खोट्या बातम्या आणि खरी वस्तुस्थिती, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा प्रश्न फक्त उपोषणाचा नाही तर मराठा समाजाच्या सन्मानाचा आहे. तर नमस्कार मंडळी, मी श्याम आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, आज 27 ऑगस्ट, आजचा दिवस म्हणजे मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील हे नाव आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुणाच्या मनात आहे. जरांगे पाटलांनी ठामपणे सांगितलं आहे की आजपासून मराठे 27 तारखेपासून ते आंतरवाली सराटी गावातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत, निघणार आहेत. त्यांचा उद्देश आहे 29 ऑगस्ट पासून मुंबई मध्ये आमरण उपोषणाला बसायचा, पण तेही उपोषण शांततेत, शिस्तीत आणि कायद्याच्या चौकटीत असेल असा त्यांनी ठाम निर्धार मांडला आहे. आता प्रश्न असा पडतो की मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी आहे का? याचं उत्तर नुकतंच बॉम्बे हायकोर्टाने दिलं आहे. कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की आझाद मैदानासारख्या ठिकाणी कोणतंही आंदोलन, निदर्शन किंवा उपोषण करायचं असेल तर पूर्व परवानगी घ्यावीच लागते. परवानगीशिवाय तिथं बसून राहणं किंवा सार्वजनिक ठिकाणं अडवून ठेवणं हे मान्य होणार नाही. कोर्टानं असंही म्हटलं की लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच कोर्टानं डायरेक्ट अडवलं नाही. कोर्ट असं म्हणतंय की लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण लोकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा न आणता आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशा पद्धतीनं जर आंदोलन केलं तर काय हरकत नाही. कारण पुढच्या काही दिवसांत गणेशोत्सव आहे आणि त्या काळात पोलीस प्रशासन, त्यामुळे कोर्टानं सरकारला पर्यायही दिले आहेत की जर आझाद मैदानात जागा नसेल तर खारघर किंवा नवी मुंबई सारखं ठिकाण आंदोलनासाठी उपलब्ध करून द्यावं. परंतु जरांगे पाटलांनी या आदेशावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की मी न्यायालयाचा सन्मान करतो. आमचं आंदोलन कायद्याच्या चौकटीतच आणि शांततेतच होणार आहे. हिंसा, दगडफेक आमचा मार्ग नाही आणि आम्ही फक्त हक्काची लढाई लढतो आहोत. त्यांनी हेही स्पष्ट केलं की सरकार संवाद साधू इच्छित असेल तर आम्ही तयार आहोत, पण मोर्चा थांबवायचा नाही. आम्ही आजच मुंबईकडे निघणार. दरम्यान सरकारही मागे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं OSD राजेंद्र साबळे यांनी आंतरवाली सराटीत येऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यांनी शांततेत आंदोलन व्हावं यासाठी काही गोष्टी सुचवल्या. त्यात मार्ग कसा ठेवायचा, गर्दीचं व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, कचरा व्यवस्थापन या गोष्टीवर चर्चा झाली. त्यांनी आंदोलन पुढे ढकलण्याची विनंतीही केली, पण जरांगे पाटलांनी ती थेट नाकारली आणि पुन्हा एकदा स्पष्ट सांगितलं की आम्ही मुंबईकडे जाणारच. याच काळात सरकारनं मराठा आरक्षणाबाबतचं काम पुढे नेण्यासाठी समितीची मुदत वाढवली आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना समितीचं अध्यक्षपद दिलं. त्यामुळे संवादाचं दार उघडं आहे, पण समाजाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कारण मराठा समाजाला तत्काळ निर्णय हवा आहे. जरांगे पाटलांनी मोर्चा आणि उपोषणाबद्दल जे काही जाहीर केलं आहे त्यात त्यांना आत्मविश्वास ठळकपणे दिसतो. ते म्हणाले की 27 ऑगस्ट पासून आम्ही कूच करणार आणि 29 ऑगस्ट पासून मुंबई उपोषण सुरू करणार. ही आमची अंतिम लढाई आहे आणि आम्ही उपोषण आझाद मैदानावरच करणार, असं पाटलांनी ठाम सांगितले. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही परत फिरणार नाहीत, असंही पाटलांनी ठामपणे सांगितलं आहे. त्यांच्या या शब्दांमधून दिसतं की हे फक्त आंदोलन नाही तर मराठा समाजाचा विश्वास आणि हक्क यासाठी शेवटपर्यंतचा संघर्ष आहे. एकंदरीत आज 27 ऑगस्ट पासून सुरू होणारा हा मोर्चा मराठा समाजाच्या इतिहासाचं एक मोठं पान ठरणार आहे. कोर्टाने नियम सांगितले आहेत, सरकार संवाद साधत आहे, पण जरांगे पाटील आणि त्यांचा मराठा समाज शांततेत, शिस्तीत आणि कायद्याच्या मार्गाने आपली लढाई लढण्यासाठी आज मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मित्रांनो, तर आपण कोर्टाचा आदेश आणि सरकारचा संवाद पाहिला. आता खरी गोष्ट अशी आहे की काही अफवा आणि काही खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणावर सध्या पसरल्या जात आहेत. कुणी म्हणतंय कोर्टाने उपोषण बंद केलं, कुणी म्हणतंय आता आझाद मैदानात जाणं शक्य नाही, पण सत्य काही याच्या उलट आहे. कोर्टाने एकच सांगितलं आहे की लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करायचा असेल तर परवानगी घ्या आणि नियम पाळा. म्हणजेच कोर्टाने आपल्याला अगदी थांबवलं पण नाही, उलट लोकशाहीचा मार्ग दाखवला. आता हा हक्क जरांगे पाटील शांततेतच वापरणार आहेत. जरांगे पाटलांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, आम्ही आमरण उपोषणाला बसणार, तेही मुंबई आणि आझाद मैदानावरच. हिंसा करायची नाही, दगडफेक करायची नाही, कोणालाही त्रास द्यायचा नाही. आमचा लढा लोकशाहीतल्या मार्गानेच
आणि शांततेच्या मार्गानेच पुढे नेणार. ह्या निर्धारामुळे समाजामध्ये आत्मविश्वास वाढतोय, कारण आजपर्यंत अनेक आंदोलने झाली, पण शिस्त, संयम आणि न्यायाची बाजू घेऊन जरांगे पाटील ज्या पद्धतीने पुढे जात आहेत ते खरं तर संघर्षाचं, आदर्शाचं उदाहरण आहे. दरम्यान सरकारने सध्या उपसमिती बनवली आहे, काही मागण्या मान्य केल्या, परंतु अनेक निर्णय बाकी आहेत. लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, त्यामुळे पाटलांनी हेही जाहीर केलं आहे, ही अंतिम लढाई आहे, आम्ही मागे हटणार नाही. 27 तारखेपासून कूच सुरू झाली आहे, निघायला चालू झाले आहेत लोक, आणि 29 ऑगस्ट पर्यंत उपोषण सुरू होणारच. आणि एकच स्थळ, ते म्हणजे आझाद मैदान. त्यांच्या या शब्दामधून दिसतंय की पाटील ठाम आहेत आणि आरक्षणाचा प्रश्न आता फक्त मागण्यांचाच नाही, तर अस्तित्वाचा, आत्मसन्मानाचा आणि समाजाच्या भविष्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोट्या बातम्यांना बळी पडू नका. कुठलेही माध्यम किंवा कुणीही व्यक्ती किंवा सध्या आता सरकारचं सोशल मीडिया पण काही अफवा पसरत आहे असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. कोर्टाने फक्त नियम सांगितले, अट घातली, आपण शांततेत आणि शिस्तीत आंदोलन केलं तर कुणीही आपल्याला थांबवू शकत नाही. हा आपल्या लोकशाहीतला अधिकार आहे आणि तो अधिकार जरांगे पाटील पुढे नेत आहेत आणि आपण त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे. लक्षात ठेवा, कोर्टाने आपल्याला अडवलं नाही, उलट लोकशाहीची दारं उघडी ठेवली. जरांगे पाटील म्हणाले तसं उपोषण आझाद मैदानावरच होणार, तेही शांततेत आणि सुव्यवस्थित. त्यामुळे अफवा, खोट्या बातम्या यांना बळी पडू नका. आता वेळ आली आहे, प्रत्येकाने एकत्र उभं राहायचं आहे. चला सगळे मिळून आजच मुंबईकडे निघूयात आणि आपल्या हक्काच्या लढ्याला अंतिम विजय मिळवूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. एक मराठा, लाख मराठा.